नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या ताज्या विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं का, आज 25 मे 2026. आज आपण आपल्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बाजार समित्यांमधल्या हळदीच्या ताज्या बाजारभावांवर एक सविस्तर नजर टाकणार आहोत. आजच्या या विश्लेषणामधून राज्यातील हळद बाजाराची सध्याची स्थिती आणि दरांमधले चढ उतार अगदी स्पष्टपणे समजायला मदत होईल. चला तर मग सुरू करूया. आता सर्वात आधी हा प्रश्न पडतो की हळद बाजारभावात खरंच मोठी तेजी आली आहे का? आजचे आकडे बघितल्यावर साहजिकच हा प्रश्न डोक्यात येतो. आज आपण बघणार आहोत की सध्या बाजारात नेमकी काय हालचाल सुरू आहे आणि त्याचे संकेत कुठून मिळतायत. भाग 1. भक्कम पाया, नांदेड आणि वाशिमचे बाजारभाव. बाजारातली मोठी उसळी समजून घेण्याआधी हा पाया समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता इथे सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या दोन्ही बाजार समित्यांमधल्या कमाल भावातलं कमालीचं साम्य. बघा, आधी नांदेड बाजार समितीचा विचार करू. इथे आज आवक बऱ्यापैकी मोठी आहे, म्हणजे 2624 क्विंटल, आणि इथे हळदीला किमान 11,000 ते कमाल 14,795 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळालाय. आता दुसरीकडे वाशिमचे आकडे बघितले तर तिथे 1500 क्विंटलची आवक झालीय आणि भाव 11,120 रुपयांपासून सुरू होऊन 14,755 रुपयांपर्यंत गेलाय. यावरून एक गोष्ट अगदी क्लिअर होतीये, ती म्हणजे या दोन्ही प्रमुख केंद्रांवर बाजारभाव जवळपास 14,700च्या आसपास एकाच भक्कम पातळीवर स्थिर आहे. भाग 2. सर्वोच्च टप्पा, सांगलीतील विक्रमी भाव. आपण जो स्थिर पाया बघितला ना, त्यावर आता सांगलीने कसा विक्रम रचलाय ते बघूया. हा आकडा एकदा बघाच. तब्बल 16,850 रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समितीने आज अक्षरशः उच्चांक गाठलाय. विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे आवक फक्त 1,050 क्विंटल होती, म्हणजे नांदेड आणि वाशिमच्या तुलनेत बरीच कमी. तरीही हळदीला हा सर्वोच्च दर मिळालाय. ही नक्कीच बाजारातली एक खूप मोठी आणि जबरदस्त झेप आहे. आणि अगदी स्पष्टपणे दाखवून देतं की सांगलीमध्ये मोठी धूम सुरू आहे. बाजारातली ही विक्रमी उसळी तिथल्या कृषी व्यापारासाठी एका मोठ्या सुवर्ण संधीचे संकेत देतेय. भाग 3. आकडेवारीचा समतोल, सेनगावचे बाजारभाव. संपूर्ण राज्याचं चित्र नीट समजून घेण्यासाठी आता सेनगावकडे वळूया. आता सेनगावमध्ये बघा, आजची आवक सर्वात कमी नोंदवली गेलीय, म्हणजे केवळ 200 क्विंटल, आणि इथले दर बघितले तर किमान 11,500 आणि कमाल 12,750 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालाय. आवक जरी कमी असली तरी इथले भाव एका विशिष्ट आणि स्थिर मर्यादेत राहिलेले आपल्याला दिसतायत. तर आजच्या या संपूर्ण दिवसाचा लेखाजोखा एकाच ठिकाणी बघितला तर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. आपण स्पष्टपणे बघू शकतो की कशाप्रकारे नांदेड आणि वाशिमने मिळून 14,700च्या घरात एक भक्कम पाया तयार केला. त्यानंतर सेनगावने 12,750 पर्यंतचा टप्पा लाटला आणि या सगळ्यावर कडी करत सांगलीने 16,850 रुपयांचा तो विक्रमी पल्ला कसा सर केला. आवक आणि भावाचं हे संपूर्ण चित्र यातून अगदी पारदर्शकपणे उलगडतं. शेतीविश्वातली अशीच अतिशय महत्त्वाची आणि रोजची ताजी बाजारभाव विश्लेषणं कधीही चुकू नयेत म्हणून या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. या अचूक माहितीचा दररोजच्या शेती व्यवहारात आणि योग्य निर्णय घेण्यात खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि शेवटी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. सांगलीने आज 16,850चा विक्रमी टप्पा गाठलाय. मग उद्या इतर बाजार समित्याही याच तेजीच्या मार्गावर चालतील का? हा वाढता आलेख असाच कायम राहील का? या उत्सुकता वाढवणाऱ्या प्रश्नाचं उत्तर उद्याच्या आकडेवारीतूनच मिळेल. तोपर्यंत आजच्या या विश्लेषणावर नक्की विचार करा आणि पुढच्या ताज्या अपडेट्स